बघा, एक रेल्वे ताशी 200 किलोमीटर प्रति तास वेगाने 5.25 तासात काही अंतर कापते सर. जर रेल्वेचा वेग 2/5 पट केला तर तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर कापेल असा रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो. रेल्वेचा मूळ वेग, गोष्टी लक्षात घ्या, रेल्वेचा मूळ वेग आहे 200 आणि किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ एका तासामध्ये रेल्वे 200 किलोमीटर एवढा अंतर कापते. रेल्वेच्या नवीन वेगासंबंधीचं दिशा निर्देशन असं की जर रेल्वेचा वेग 2/5 पट केला, याचा अर्थ रेल्वेचा नवीन वेग काय बाबा, रेल्वेचा नवीन वेग काय ही संकल्पना. आता रेल्वेचा वेग मूळ वेगाच्या 2/5 करायचा, म्हणजे पूर्वीचा जो वेग आहे 200 किलोमीटर प्रति तास, या 200 चे 2/5 किती असा प्रश्न. 200 आणि चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 2/5 किती लक्ष द्या. आता हे 5 चूक 20 होतात, उरलं 0 4 वर, उरलं काय तर 40 आणि 2 यांचा गुणाकार, अर्थात 40 किलोमीटर प्रति तास हा नवीन वेग. गोष्टी लक्षात घ्या. आम्हाला गणित म्हणते की रेल्वेचा वेग 2/5 पट केला तर तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर कापेल. वेळ तेवढाच, वेळ ऍज इक्वल आहे, वेळ तेवढाच, वेळ तेवढाच म्हणजे 5.25 तास. याचा अर्थ 5.25 तास. 5.25 तास मांडायचे कसे, दशांश अपूर्णांकामध्ये, तर 5.75. याला गुणिला नवीन वेग घ्या लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता दशांश अपूर्णांक आणि यांचा गुणाकार करायचा कसा, तर दशांश चिन्ह नाही असं समजून करा. हे 0 वाक्सर अगोदर घेऊन ठेवतात. 8×45 लेकरांनो 0, 4 8 7 56 आणि 4 60. लक्ष द्या, 6 8×45 आणि 6 46. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे, 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हानंतरच्या शून्याला काही महत्व मोल नसते. अशा पद्धतीनं दशांशयुक्त अपूर्णांकाचा हा गुणाकार करायचा असतो. आता हे 460 प्राप्त झालेलं उत्तर काय हो, तर जो प्रश्न विचारला की तेवढ्याच जर रेल्वेचा वेग 2/5 पट केला तर तेवढ्याच वेळात ती रेल्वे किती अंतर कापेल, त्याचं उत्तर 460 किलोमीटर अंतर कापेल. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता